आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर आपल्या डोळ्यासमोर नेहमी असतो. पण आपण बघत नाही. बरोबर. आपण सहसा त्याकडे लक्ष देत नाही. देवळाच्या दारातलं कासव. हं, आपल्याकडे एक लेख आहे, द डिवाइन सेंटिनल, विस्डम ऑफ द टेम्पल टॉर्टॉइस. आणि यात देवळातील कासवामागे असलेलं मानसशास्त्र, अध्यात्म, विज्ञान यावर खूप इंटरेस्टिंग माहिती आहे. बरोबर. आणि आज आपण हेच समजून घेणार आहोत की मंदिराच्या दारातलं कासव हे केवळ एक दगडी शिल्प नाही. ते त्याहून खूप जास्त आहे. हो, ती एक प्रकारची मानसिक आणि आध्यात्मिक तयारीची जागा आहे. ही केवळ परंपरा किंवा अंधश्रद्धा नाही, यामागे एक सखोल विचार आहे. खरंय, आपण शेकडो वेळा मंदिरात गेलो असू, पण देवाच्या आधी असलेल्या त्या कासवाकडे किती वेळा निरखून पाहिला आहे? मला वाटतं अनेकदा आपण त्याला ओलांडून थेट गाभाऱ्यात जातो. हो, अगदी. पण आजच्या या चर्चेनंतर मंदिरात जातानाचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल असं मला वाटतं. पहिली गोष्ट जी मला खूप आकर्षक वाटते ती म्हणजे या कासवाचं अस्तित्व सगळीकडे आहे. हो, सर्वव्यापी. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर असो, तुळजापूर असो, पंढरपूर, किंवा अगदी आपल्या गावातल्या लहानसं शंकराचं देऊळ. प्रत्येक मंदिराच्या दारात आपल्याला कासव हमखास दिसतं. हो, हा योगायोग तर नक्कीच नाहीये. मग यामागे काय विचार असावा? आणि विशेष म्हणजे ते आत गाभाऱ्यात किंवा देवाच्या मूर्तीजवळ न ठेवता दारातच का? हा महत्वाचा प्रश्न आहे. हो, दारातच का असतं? याचं उत्तर खरं तर मानसशास्त्रात दडलेलं आहे. विचार करा, देव म्हणजे काय? शक्ती, ऊर्जा. शक्ती, ऊर्जा, आणि स्थैर्य, एक अशी जागा जिथे शांतता आहे. पण मंदिरात येणारी व्यक्ती कोणत्या अवस्थेत असते? घाई गडबडीत. हो, धावपळीतून, कामाच्या तणावातून मनात हजारो विचारांचा जाळा घेऊन आलेली असते. बाहेरच्या जगाचा सगळा कोलाहल, सगळी अस्थिरता तिच्या मनात असते. म्हणजे एका अस्थिर मनाने आपण स्थिर देवाकडे जात असतो. हे तर म्हणजे म्हणजे दोन वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी मॅच करण्यासारखं झालं. बरोबर. मग ह्या दोन अवस्थांना जोडणारा पूल म्हणजे हे कासव का? अगदी अचूक शब्द वापरलात, पूल. कासव हे एक अवाचिक किंवा नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं माध्यम आहे. ते काही बोलत नाही, कोणतीही हालचाल करत नाही. त्याची ती निश्चल, शांत अवस्था आपल्याला एक नकळत संदेश देते. थांब, जरा श्वास घे. आत जाण्यापूर्वी स्वतःला सावर. बाहेरची धावपळ इथेच सोड. हो, मनातली विचारांची गर्दी इथेच सोड. म्हणूनच ते गाभाऱ्यात नाही तर दारात आहे. ती एक मानसिक तयारीची जागा आहे. एक मिनिट, पण हे जरा म्हणजे हे खरंच घडतं का? एक दगडी शिल्प आपलं मन असं शांत करू शकतं? यात अतिशोक्ती नाही का वाटत? नाही, हा खूप चांगला प्रश्न आहे. याला मानसशास्त्रात प्रायमिंग इफेक्ट असं म्हणतात. प्रायमिंग इफेक्ट. हो, म्हणजे एखादी गोष्ट, एखादं प्रतीक आपल्याला नकळतपणे विशिष्ट मानसिक अवस्थेसाठी तयार करतं. ओके. जसं लायब्ररीत गेल्यावर आपण आपोआप शांत होतो किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मनात एक गांभीर्य येतं. बरोबर. तसंच देवळाच्या दारातलं कासव हे स्थैर्याचं प्रतीक आहे. त्याला पाहिल्यावर आपलं मन नकळतपणे धावपळ कमी करून स्थिरतेच्या विचाराकडे वळतं. वाह! म्हणजे तो एक प्रकारचा स्पिरिच्युअल स्पीड ब्रेकर आहे, जो आपल्याला आत जाण्यापूर्वी आपोआप हळू करतो. अगदी. याच संदर्भात अजून एक गोष्ट. एक समजूत आहे की कासवावर पाय ठेवू नये, पाप लागतं. आता पाप पुण्याचा भाग बाजूला ठेवूया, पण यामागेही काही प्रतिकात्मक अर्थ आहे का? नक्कीच आहे. ही केवळ भीती किंवा अंधश्रद्धा नाही, यामागे एक सखोल लॉजिक आहे. काय आहे ते? जसं आपण पाहिलं, कासव हे स्थैर्याचं प्रतीक आहे. बरोबर. हो. त्यावर पाय ठेवणं म्हणजे प्रतिकात्मकदृष्ट्या स्थिरतेवर पाय ठेवण्यासारखं आहे. ते त्या स्थैर्याचा अनादर करण्यासारखं आहे. अच्छा. ज्या स्थिरतेसाठी, ज्या शांतीसाठी आपण मंदिरात आलो आहोत, त्याच प्रतीकाचा अनादर करणं हे विसंगत आहे. म्हणूनच त्यावर पाय ठेवू नये असं सांगितलं जातं. ही स्थिरतेची कल्पना खरंच खूप पोटंट आहे. आणि मला वाटतं हीच कल्पना एका मोठ्या पौराणिक कथेत केंद्रस्थानी आहे, नाही का? समुद्रमंथन. हो, समुद्रमंथनाची गोष्ट. स्रोतानुसार ही केवळ एक पौराणिक कथा नाही, तर ती आपल्या प्रत्येकाच्या मनाची कथा आहे. अगदी. हे एक अतिशय सुंदर रूपक आहे. या कथेला जर आपण आपल्या आतल्या जगाशी जोडून पाहिलं तर अनेक गोष्टी स्पष्ट होतात. कसं? यातला प्रत्येक घटक आपल्या मनाचा एक भाग दर्शवतो. उदाहरणार्थ समुद्र. तो समुद्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं अथांग मन आहे. जे कधी शांत असतं तर कधी खवळलेलं. बरोबर.
कधी विचारांच्या लाटांनी खवळलेलं असतं. त्यात चांगल्या वाईट अनेक गोष्टी म्हणजे रत्न आणि विष दोन्ही दडलेलं असतं. आणि देव आणि दानव हे तर आपल्या बाहेर असतात, नाही का? कथेनुसार बाहेर हो, पण रूपकात्मक अर्थाने ते आपल्या आतच आहेत. म्हणजे आपलेच विचार? अगदी. देव आणि दानव हे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या मनातले चांगले आणि वाईट विचार आहेत, सकारात्मक आणि नकारात्मक प्रवृत्ती. अच्छा. देव म्हणजे आपली सदसदलिलीक बुद्धी, करुणा, प्रेम, आणि दानव म्हणजे आपला अहंकार, क्रोध, मत्सर. हे दोन्ही गट मिळून आपलं मन म्हणजेच तो समुद्र सतत ढवळत असतात. मला हे खूप पटतंय. म्हणजे रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या मनात हे मंथन चालूच असतं. अगदी. आणि या कथेत एक क्षण असा येतो जेव्हा मंथनासाठी वापरला जाणारा मंदार पर्वत समुद्रात बुडू लागतो. यातून काय सूचित होतं? हे खूप महत्वाचं आहे. हे दर्शवतं की केवळ मोठे विचार किंवा मोठी ध्येय असून चालत नाहीत. त्यांना आधाराची गरज असते. हो, त्यांना एका स्थिर आधाराची गरज असते. त्या आधाराशिवाय मोठे विचार देखील डगमगतात, समुद्रात बुडून जातात. आपल्या आयुष्यातही आपण मोठी स्वप्न पाहतो, पण जर आपल्या मनात, आपल्या विचारात स्थिरता नसेल, तर ती स्वप्न कोसळायला वेळ लागत नाही. बरोबर? तो पर्वत म्हणजे आपलं ध्येय आणि ते बुडणं म्हणजे आपल्या ध्येयापासून विचलित होणं. आणि मग इथेच भगवान विष्णूंचा कूर्म अवतार होतो. त्यांच्याकडे प्रचंड शक्ती होती. ते काहीही करू शकले असते. पण त्यांनी तसं न करता एक साधं, शांत, निश्चल कासव होणं का निवडलं? शक्तीचा वापर न करता एक पॅसिव्ह रूप का घेतलं? इथेच जीवनाचं सार दडलेलं आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्ट ओरडून किंवा शक्ती दाखवून साध्य होत नाही. नाही होत. काही वेळा किंबहुना अनेक वेळा शांतपणे कोणतीही तक्रार न करता जबाबदारीचा प्रचंड भार उचलावा लागतो. कासव तेच करतं. ते आपल्या पाठीवर संपूर्ण पर्वत पेलतं, पण त्याच्या चेहऱ्यावर त्रासाचा एकही भाव नसतो. ते शांत असतं, स्थिर असतं. हेच सहनशीलतेचं आणि स्थिरतेचं सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे. म्हणजे यशस्वी होण्यासाठी फक्त शक्ती नाही, तर सहनशक्ती आणि स्थिरताही लागते. अगदी. हाच संदेशातून मिळतो आणि देवळाच्या दारातलं कासव आपल्याला याच स्थिरतेची आठवण करून देतं. खरंच, या दृष्टिकोनातून पाहिलं तर संपूर्ण कथेचा अर्थच बदलून जातो. आता आपण या कासवाच्या प्रतीकातून अजून काय शिकता येतं याकडे वळूया. हो. आपल्या स्रोतामध्ये कासवाच्या शारीरिक रचनेतून मिळणाऱ्या शिकवणीबद्दलही खूप सुंदर विवेचन आहे. हो, निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवत असते. कासवाची रचना तर आपल्याला जगण्याचे अनेक नियम शिकवते. सगळ्यात आधी त्याचं कवच. कवच. ते बाहेरून अत्यंत कठीण आणि आतून तितकंच मऊ असतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ जगासमोर वावरताना, संकटांना सामोरं जाताना कणखर राहा, मजबूत राहा. पण त्याचवेळी आपली आतली संवेदनशीलता, आपली माया, करुणा जिवंत ठेवा. म्हणजे बाहेरून कणखर, आतून मऊ. हो, कवच हे संरक्षणासाठी आहे, आतल्या मायेला मारण्यासाठी नाही. आणि धोका जाणवताच कासव आपले डोकी आणि पाय कवचात ओढून घेतं. याकडे अनेकदा पळपुटेपणा म्हणून पाहिलं जातं. हो, पण तो दृष्टिकोन चुकीचा आहे. मग याचा खरा अर्थ काय? हे पळपुटेपणाचं लक्षण नाही, तर ते स्वसंयमाचं प्रतीक आहे. स्वसंयम म्हणजे सेल्फ कंट्रोल. हो, अगदी. सेल्फ कंट्रोल. बाह्य गोंधळापासून, नकारात्मकतेपासून, मोहांपासून स्वतःच्या इंद्रियांना अलिप्त ठेवण्याची एक कला आहे. आजच्या जगात याची खूप गरज आहे. खूप जास्त. आजच्या जगात जिथे सोशल मीडिया, बातम्या, सततची नोटिफिकेशन्स यांमुळे आपलं मन विचलित होत राहतं, तेथे कासवाची ही शिकवण खूप महत्वाची आहे. जगात वावरताना काय आत घ्यायचं आणि काय बाहेर ठेवायचं हे ठरवण्याची क्षमता म्हणजे स्वसंयम. त्याच्या चालीबद्दलही एक महत्वाचा मुद्दा आहे. कासव हळू चालतं, पण त्याची दिशा आणि चाल ठाम असते. आजच्या हसल कल्चरच्या जगात याचं काय महत्व आहे, जिथे प्रत्येकाला वेगाने पुढे जायचंय? आजच्या वेगवान जगात याचं महत्त्व सर्वाधिक आहे. आज लोक वेगाने धावत आहेत, पण अनेकांची दिशा चुकलेली आहे. कुठे पोहोचायचं आहे हेच माहीत नाही, पण धावत आहेत. एक शर्यत लागलीये. हो. याउलट कासव आपल्याला शिकवतं की ध्येयाकडे हळू पण निश्चितपणे जाणं महत्त्वाचं आहे. स्लो अँड स्टडी विन्स द रेस ही म्हण आपण ऐकली आहे. पण कासव ते जगतं. बरोबर. वेग महत्त्वाचा नाही, दिशा आणि सातत्य महत्त्वाचं आहे. आणि त्याचं दीर्घायुष्य, यामागेही काही संदेश आहे का? नक्कीच. तो केवळ योगायोग नाही. कासवाचं आयुष्य जास्त असतं याचं एक कारण म्हणजे त्याचं जीवन संतुलित असतं. संतुलित. हो.
त्याची अनावश्यक धावपळ नाही, तोल ढळत नाही, तो संयमी जीवन जगतो. कमीत कमी ऊर्जेचा वापर करून तो जास्तीत जास्त आयुष्य जगतो. हेच संतुलित जीवनाचं महत्त्व अधोरेखित करतं. या सगळ्याचा योगशास्त्राशीही काही संबंध आहे का? कारण स्रोतात कूर्म अवस्थेचा उल्लेख आहे. हे काय आहे? हो, याचा खूप जवळचा संबंध आहे. योगशास्त्रातील अष्टांग योगामध्ये प्रत्याहार नावाची एक पायरी आहे. प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना बाह्य विषयांपासून काढून आतल्या दिशेने वळवणे. कूर्म अवस्था किंवा कूर्मासन हे त्याचंच एक प्रतीक आहे. कासवासारखी अवस्था. अगदी. कासवाप्रमाणे आपली इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा यांना बाहेरच्या जगातून काढून आत म्हणजे स्वतःमध्ये केंद्रित करणे. म्हणजे बाहेरच्या जगात देव शोधण्याऐवजी तो आपल्या आत आहे हे ओळखणं. वा. देव केवळ बाहेर मंदिरात नाही, तर तो आपल्या आतमध्येही आहे. ती शांती, ते स्थैर्य आपल्या आत आहे. फक्त बाहेरच्या गोंधळात आपल्याला त्याचा आवाज ऐकू येत नाही. आणि कूर्म अवस्था म्हणजे तो आतला आवाज ऐकणं. हो, तो आतला आवाज ऐकण्यासाठी बाहेरचा आवाज बंद करण्याची प्रक्रिया. आणि देवळाच्या दारातलं कासव आपल्याला याच अंतिम सत्याची, या आतल्या प्रवासाची आठवण करून देतं. ही सगळी चर्चा ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. हजारो वर्ष उलटली, मोठमोठे राजे महाराजे आले आणि गेले, राज्य बदलली, साम्राज्याची धूळ झाली. पण देवळाच्या दारातलं ते दगडी कासव आजही तसंच आहे, अविचल. कारण माणसाचं मन आजही तितकंच अस्थिर आहे. खरंय. 1000 वर्षांपूर्वीचा माणूसही तसाच विचारांनी ग्रासलेला होता आणि आजचा माणूसही तसाच आहे. टेक्नॉलॉजी बदलली, जग बदललं, पण मनाची मूळ प्रवृत्ती, ती चंचलता बदलली नाही. म्हणूनच कासव हे आपल्याला याच अस्थिर मनाला स्थिर करण्याची आठवण करून देणारं एक चिरंतन प्रतीक आहे. तो एक शांत गुरु आहे, जो दारात बसून आपल्याला आतला रस्ता दाखवत आहे. खरंच. ही चर्चा इतकी प्रभावी आहे की आता मंदिरात जाताना त्या कासवाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. नक्कीच. त्यामुळे पुढच्या वेळी मंदिरात जाताना देवाच्या दर्शनाआधी क्षणभर त्या कासवाकडे थांबावं. 2 दीर्घ श्वास घ्यावेत. आणि देवाला भेटायला जाण्याआधी स्वतःला भेटावं. हो. आणि जाता जाता आजच्या या चर्चेतून एक विचार घेऊन जाऊया. हो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मंदिरात त्या कासवासमोर उभे राहाल, तेव्हा स्वतःला एक साधा प्रश्न विचारा. काय? आज माझं मन स्थिर आहे का? वा. या एका प्रश्नाने कदाचित तुमचा दर्शनाचा अनुभव पूर्णपणे बदलून जाईल. तो केवळ एक विधी राहणार नाही, तर तो एक संवाद बनेल. हो, स्वतःशी. मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहत आहे.